माहीत आहे, काही परंपरा इतक्या जुन्या असतात की त्यांची सुरुवात कधी झाली हे सांगणंही खूप कठीण होऊन बसतं. पण कधीकधी काय होतं ना, इतिहासाच्या धुळीतून एक असा पुरावा सापडतो जो सगळ्या दंतकथांना बाजूला सारून एक ठोस सत्य आपल्यासमोर ठेवतो. आज आपण बेळगावच्या शिवजयंतीच्या अशाच एका पुराव्याचा माग काढणार आहोत. आजच्या काळात बेळगावमधली शिवजयंती म्हणजे एक प्रचंड मोठा सोहळा असतो, जिथे अक्षरशः लाखो लोक एकत्र येतात. पण विचार करा, ही परंपरा 135 वर्षांपेक्षाही जुनी आहे. हा दावाच ऐकायला किती मोठा वाटतो. यामागे नक्कीच एक जबरदस्त कहाणी असणार. पण मग एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो की एवढ्या मोठ्या दाव्याला काही आधार आहे का? याचा कुठला ठोस, नाकारता न येणारा पुरावा आपल्याकडे आहे का? चला तर मग या संपूर्ण विवेचनात आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता ह्या परंपरेच्या मुळांचा शोध घ्यायला आपल्याला कुठल्या किल्ल्यावर किंवा शिलालेखाकडे जायची गरज नाहीये. याचा पुरावा दडलाय एका जुन्या वृत्तपत्राच्या पानांमध्ये. हो, खरं सांगतोय, विश्वास बसणार नाही, पण या विराट परंपरेचा सर्वात मोठा साक्षीदार म्हणजे दीनबंधू नावाच्या वृत्तपत्रात एका वाचकाने लिहिलेलं एक साधंसं पत्र. कधीकधी इतिहास अशा अनपेक्षित ठिकाणीच तर सापडतो. हे बघा, हे आहे ते पत्र. 19 मे 1895 रोजी छापलेलं. हे फक्त एक काळा पांढरा कागद नाहीये, हे एक टाईम मशीन आहे. हे पत्र आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातं जेव्हा बेळगावमध्ये ही परंपरा नुकतीच आपलं मूळ धरत होती. आता या पत्रातली फक्त ही एकच ओळ आहे का जी सगळं चित्र स्पष्ट करते. उत्सव दर सालाप्रमाणे. कळलं? दर सालाप्रमाणे म्हणजे दर वर्षीप्रमाणे. याचा अर्थ अगदी सरळ आहे. 1895 साली झालेला उत्सव हा काही पहिलाच नव्हता, तर तोपर्यंत ती एक नियमित वार्षिक परंपरा बनली होती. हाच तो ठोस पुरावा. चला तर मग या पत्राचाच आधार घेऊया आणि 1895च्या त्या दिवसात जाऊन बघूया की तो उत्सव नेमका कसा होता. हे पत्र आपल्याला इतके बारकावे देतं की कमाल आहे. उत्सव झाला होता कपिलनाथ मंदिरात, जिथे सुमारे 300 ते 400 लोक जमले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे याचं नेतृत्व केलं होतं आबाजी रामचंद्र सावंत आणि अण्णासाहेब पोलीस पाटील यांसारख्या स्थानिक नेत्यांनी. त्यांनीच ही ओळख जपण्याची जबाबदारी घेतली होती. कमाल म्हणजे पत्रात असंही म्हटलंय की हे उत्सवाचं 5वं वर्ष असावं, म्हणजे सुरुवात साधारणपणे 1890च्या आसपास झाली होती. म्हणजे हे फक्त महाराजांना अभिवादन करून संपणारा कार्यक्रम नव्हता. यामागचा उद्देश खूप मोठा होता. लोकांना एकत्र आणणं, त्यांच्यात एकीची भावना वाढवणं आणि एक समाज म्हणून स्वतःला आणखी मजबूत करणं. आता कार्यक्रमाची रचना बघा, किती विचारपूर्वक केली होती. एकीकडे निबंध आणि गाण्यांमधून वैचारिक देवाणघेवाण होत होती, तर दुसरीकडे कुस्त्यांसारख्या सामुदायिक खेळांमधून लोकांमध्ये एक वेगळाच जोश आणि आपलेपणा तयार होत होता. कुस्त्या जिंकणाऱ्यांना बक्षिसं देऊन त्यांचं कौतुक करणं आणि नंतर सगळ्यांना मिठाई अत्तर वाटून आनंदात सहभागी करून घेणं, यातूनच तर सामाजिक धागे घट्ट विणले जातात. ठीक आहे, तर हा झाला बेळगावमधला एक स्थानिक उत्सव. पण याला त्यावेळेच्या मोठ्या राष्ट्रीय कॅनव्हासवर ठेवून पाहिलं तर काय दिसतं? पहा, सार्वजनिक शिवजयंतीची संकल्पना महात्मा फुले यांनी 1870 मध्येच मांडली होती आणि लोकमान्य टिळकांनी 1895 नंतर तिला एक देशव्यापी चळवळ बनवलं. पण या दोन्ही मोठ्या घटनांच्या मधल्या काळात म्हणजे 1890 मध्येच बेळगावने स्वप्रेरणेने एक संघटित सार्वजनिक उत्सव सुरू केला होता. हे त्यांचं एक स्वतंत्र आणि खूप महत्त्वाचं पाऊल होतं. आणि हे विसरून चालणार नाही की हा काळ होता ब्रिटिश राजवटीचा. अशा परिस्थितीत शेकडो लोकांनी एकत्र येणं, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या संस्कृतीचा उत्सव साजरा करणं ही केवळ एक परंपरा नव्हती, ती स्वतःच्या प्रादेशिक अस्मितेची आणि सामाजिक एकतेची एक गर्जना होती. मग त्या लहानशा रोपट्याचं पुढे काय झालं? चला पाहूया. 1895च्या त्या सोहळ्यापासून आजच्या विराट उत्सवापर्यंतचा हत्थक्क करणारा प्रवास. 1995 साली सुमारे 400 लोकांनी एकत्र येऊन एक छोटीशी ज्योत पेटवली होती. आणि आज त्या एका ज्योतीचा जणू वणवा झालाय, ज्यात लाखो लोक सामील होतात. काय अविश्वसनीय बदल आहे हा! सुरुवातीला वापरलेली ती उपमा अगदी समर्पक आहे. कपिलनाथ मंदिरात जे एक लहानसं रोपटं लावलं गेलं होतं, त्याचा आज एक असा विशाल वटवृक्ष झालाय, ज्याच्या छायेत संपूर्ण समाज एकत्र येतो. हो, आज उत्सवाचं स्वरूप नक्कीच बदललंय. भव्य मिरवणुका निघतात, व्याख्यानमाला होतात, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तरुणांचे सामाजिक उपक्रमही त्यात जोडले गेले आहेत. पण त्या 1895च्या उत्सवाचा जो आत्मा आहे ना, तो आजही जिवंत आहे. तो म्हणजे एकत्र येऊन आपली ओळख अधिक तेजस्वी करण्याचा. म्हणूनच दीनबंधू वृत्तपत्रातलं ते पत्र फक्त एक ऐतिहासिक दस्तावेज नाहीये, तो बेळगावच्या सांस्कृतिक अस्मितेचा जिवंत श्वास घेणारा पुरावा आहे.
हे पत्र आपल्याला सांगतं की काही परंपरा फक्त टिकून राहत नाहीत, तर त्या काळासोबत अधिक बलवान आणि अधिक अर्थपूर्ण बनत जातात.